नमस्कार, मी करणकुमार पोले आज तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे। कवितेचं शीर्षक आहे जात आहे। आता तुम्ही म्हणाल जात आहे याचा आणि जातीचा काय संबंध? तर जात आहे ही एक क्रिया आहे आणि क्रिया आहे असं समजूनच तुम्ही त्याचा अर्थ घ्यायचा आहे। जातीचा आणि जात आहे या शीर्षकाचा काही एक संबंध नाही आणि तो संबंध आला तर निव्वळ योगायोग समजावा, दुसरे काहीही नाही। तर मी सुरू करतोय कविता जात आहे। जन्मात जात आहे, सरणात जात आहे। जन्मात जात आहे, सरणात जात आहे। खाताना जात आहे आणि पिताना पण जातच आहे। हवेत जात आहे, पाण्यात जात आहे, मातीत जात आहे, रक्तात जात आहे। शाळेत जात आहे, कॉलेजात जात आहे, आडनावात जात आहे, पुस्तकात जात आहे, हापिसात जात आहे, आरक्षणात जात आहे, सणात जात आहे, क्षणाक्षणात जात आहे, लोकशाहीत जात आहे, निवडणुकीत जात आहे, नेत्यात जात आहे, जेत्यात जात आहे, देशात जात आहे, गावात जात आहे, देशात जात आहे, गावात जात आहे, पुतळ्यात जात आहे, राजात जात आहे, रयतेत जात आहे, अधिकाऱ्यात जात आहे, व्यवसायात जात आहे, सिनेमात जात आहे, खेळात जात आहे, बलात्कारात जात आहे, मानात जात आहे, अपमानात जात आहे, मनामनात जात आहे, मनामनात जात आहे। भाषणात जात आहे, शोषणात जात आहे, उपोषणात जात आहे, दिवसात जात आहे, रातीत जात आहे, आरोपीत जात आहे, लिंगात जात आहे, भेदात जात आहे, रुग्णात जात आहे, देवात जात आहे, मित्रात जात आहे, प्रेमात जात आहे, लग्नात जात आहे, प्राण्यात जात आहे, माणसांत जात आहे, अहंकारात जात आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे, धोक्यात जात आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे, धोक्यात जात आहे, नुसती नुसती जात आहे, नुसती नुसती जात आहे, येताना पण जात आहे आणि शेवटी जाताना पण जातच आहे। धन्यवाद। नमस्कार। कविता कशी वाटली ते नक्की कळवा। थँक्यू।